आणि म्हणून या सगळ्या प्रकरणामध्ये मागच्या काळामध्ये एक महाडिक नावाचे पीआय या ठिकाणी होते. या महाडिकांकडे सुद्धा या भगिनीनं तक्रार केलेली होती जुलै महिन्यामध्ये. या सगळ्या त्रासाविषयी कल्पना दिली असताना सुद्धा या महाडिकांनी कोणत्याही प्रकारची दखल घेतली नाही. या वैद्यकीय अधिकाऱ्याचा अर्ज कचऱ्याच्या कुंडीत टाकला. आणि म्हणून हे महाडिक आता माझ्या माहितीप्रमाणे डीवायएसपी झालेले, नंदुरबारला गेले, यांच्यावर सुद्धा कारवाई करा. यांना हातकड्या घातल्या पाहिजे अशा अधिकाऱ्यांना. सरकार भारतीय जनता पार्टीत असताना, गृहमंत्री देवेंद्रजी चालवत असताना अशा पद्धतीनं पोलीस दल अशा पद्धतीनं काम करत असेल आणि सत्ताधारी पक्षाचे लोक अशा पद्धतीनं, ही माहिती आहे की या ठिकाणी माजी खासदारांच्या पीएने सुद्धा या सगळ्याच्यामध्ये फोन केलेले आहे. आणि म्हणून हा जो जीव गेलेला आहे हा या व्यवस्थेने घेतलेला जीव आहे, प्रशासकीय व्यवस्थेने घेतलेला जीव आहे, पोलिसांनी घेतलेला जीव आहे आणि सत्ताधारी पक्षाच्या बरबटलेल्या राजकारणी घेतलेला जीव आहे. आणि म्हणून या डॉक्टर भगिनीला, संपदा मुंडे नामक या जी वैद्यकीय अधिकारी आहे, हिला न्याय मिळाला पाहिजे. उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे. अधिकारी कोणतेही या जिल्ह्यातले नसावेत, बाहेरच्या जिल्ह्यातले अधिकारी, महिला अधिकारी आणून या प्रकरणाची चौकशी व्हावी आणि संबंधिताला लटकावं अशा प्रकारची मागणी आम्ही करतो.